आता काय आम्ही सांगू लागले, एक संतांची लीला दोन सांगितल्या। आता मीराबाई बरोबर राजस्थानमध्ये एक असणारी रजपुताची होती, रजपूत होते ती, तर त्यांची सेवा खूप होती कोणाची वडिलाची। कारण असणारं कसं, घराचं वळण लेकराला लागत असतो, आपल्या मोठ्या माणसाचं वळण लेकराला लागत असतो, आपण लेकराला शिकवावं लागतं। कारण कसं आहे, जसं गाडगं घडवावं तसं घडत असतो, तसं लेकराला शिकवावं तसं शिकवित असतो। लेकरू मनानं शिकत नसतं का, आईच्या पोटात लेकरू शिकते का, नाही। कारण ती असणारा राजा रोज असणारा देवाची कृष्णाची पूजा करत, रोजची कृष्णाची पूजा, दूध दही आरती वाच सगळी तितकं मीराबाईनं पाहिलं देवाला पूजा करणार। पण त्यांच्या मनामध्ये आलं की असाच नवरा असावा, असाच पती असावा, असं काय वाटलं। कारण अनंत जन्मीचं सुकृत होतं हो, ते साधी गोष्ट आहे का। मग मीराबाई भजन करू लागल्या, बापाचं पाव रोज भजन करू लागल्या, रोज असणारा। पण सगळ्याजणी थोडी उपर झाली की मग लोक म्हणायला लागले असं कसं हो, आणि ती एकटी करती। एकदा काय झालं की त्या कृष्णाच्या देवळात बैरागी उतरली, बैरागी उतरली आणि त्या बैराग्याने ती नाचून भजन करायला लागली, पायात घुंगरं बांधत होत्या, एक तारी घेत होत्या भजन करायला, ते मस्त नाचून भजन करत होत्या। कारण त्या झाल्या होत्या एकरूप, मीराबाई झालेल्या होत्या एकरूप, अशा करायला लागल्या। म्हणले काय राजा, म्हणले राजाला कळायले का, म्हणले आणि तिथं बैरागी आले तर त्या बैराग्याला पोरगी सोसली भजन करायला लागली। काय तरी राजाला कोण काय कोणी बोलते न रे बापा बापा बापा। अनंत कालाचे बरं काही आजच नाही, कारण अनंत कालाचे लोक असे आहेत। कारण मीराबाई अशा करू लागल्या। मग आता काय करावं, कसं करावं। मग ते म्हणले इडा खायचा का, म्हणले इडा म्हणजे द्या विडा करून, म्हणजे ते देवानं घेतला म्हणून देवा विडा केला। देवानं 4 हातानं विडा घेतला, मूर्ती म्हणतो देव कृष्ण झाला। तरी लोकाला खरं वाटलंच नाही, कारण ते विडा मला येतोय, मी एखाद दिवशी म्हणून दाखवीन त्याच्यामध्ये। कारण असं असणारा मीराला तिनं तरी लोकाला खरं वाटणं, म्हणले पोरगी सुकली, म्हणले कशाचं भजन करायला लागली। आणि त्या अगदी कृष्णमय झाल्या होत्या कोण मीराबाई, पण ते ऐकच नव्हतं लोक, काय करते लोक। मग आता म्हणले आईला सांगितलं, म्हणले सांग तिला, त्या राणीला सांगितलं की तिला सांग भजन करू नको, तिथं मंदिरात जाऊ नको, तिथं बैरागी उतरलेले आहेत तिथं जाऊ नको असं सांगितलं। पण त्या आता त्या हे झालेल्या त्या आईला कसं वाटत असतं, शेवटी थोडक्यात सांगायचं खूप इनिळ, पण मीराबाई ते छंद सोडी नाही। कारण पदगुंगरू मीरा बांधुंगे, कारण असं त्यांचे गवळणी खूप येतात मीराबाईच्या, मला गवळणी 4-2 येतात त्या, असं असणारा त्या ठिकाणी। मग म्हणले की तुम बिन मेरी कोण खबरले गोवर्धन गिरधारी, तुम बिन मेरी कोण खबरले गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी। तुम बिन मेरी कोण खबरले गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी। मोर मुकुट पितांबर शोभे, मोर मुकुट पितांबर शोभे, कुंडल केस बन्यारी प्रभुजी, कुंडल केस बन्यारी। तुम बिन मेरी कोण खबरले गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी। भरी सभा मो द्रौपदी ठारी, भरी सभा मो द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी प्रभुजी, राखो लाज हमारी। तुम बिन मेरी कोण खबरले गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी। मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, नाम निरंतर सार, नाम निरंतर सार। तुम बिन मेरी कोण खबरले गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी। तुम बिन मेरी कोण खबरले गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी। देवाला विनवू लागल्या, देवा तुझ्याशिवाय माझी खबर कोण घेणार, तू कसा आहेस, किरीट आहे, कुंडली आहे, मंडिका आहे, असा असणार आहे। कारण तू द्रौपदीला धावून कसा, द्रौपदीत लाज राखण्याकरा कसा धावून गेला, तसं माझ्या करता येईल। मीराबाई विनवू लागल्या, कारण शेवटी मीराबाईवर असे प्रसंग आला की 20 द्यायचं ठरविलं। कारण आता काय करते लोक,
पण निर्धार पाहिजे, निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळन तुका म्हणे तेची फळ. कारण आपला निश्चय पाहिजे. मीराबाईनं विष प्यायची तयारी केली. कशामुळं? देवामुळं. आणि किती लोक शहाणे आहेत बघा ना. आज महागाई होते ना, आज आहे शहाणे आहेत म्हणावं त्यांना. कारण मीराबाईला विष द्यायचं ठरवलं. बापानं विषाचा पेला आणला. आता द्या वाटतो का आई वडिलांना, पण काय करतं मग. बिघडली म्हणजे पोरगी चांगली नाही राहिली. पहिलं कसं होतं, असं बिघडल्यावर वाचूच देत नव्हते. आता बिघडल्यावर आईबाप चांगले सांभाळतात. तुम्हाला सांगायचं म्हणजे विचित्र आईबाप निघाले. ही आईबापाची चूक आहे खरं बोललं तर. कारण आताचे आईबाप पहिले वाचूच देत नव्हते. माझ्या चांगलं पाण्यातल्या गोष्टी. आमची तर अशी घडलेली गोष्ट तर मारून टाकली होती. तसं होतं. पण त्या मीराबाईला विष द्यायची पाळी आणली. काय म्हणजे बिघडली. आता तिनं नवरा केला होता कृष्ण परमात्मा. ते ठिकाण पाहायला लागली. ती म्हणली मला तोच नवरा. बापाला म्हणली मला ठिकाण पाहून. आता लोकाला खरं की हो, मूर्ती कुठं नवरा असतो का. मूर्ती होती पण तिचा निश्चय होता ना त्याच्या. बापानं आणलं. मग आता ठिकाण नको म्हणली. मला लग्न करायचं नाही म्हणली. माझा तोच नवरा म्हणली. बापानं सगळं ऐकलं. आता काय करते. लोक लागले नावं ठेवायला. मग आता असणारे विषाचा पेला आणला आणि तिला प्यायला द्याला. कोणाला. कारण खरोखर विश्वासाची वर टाचा करून पाहाशी. लोक पाहू लागले खरंच विष आहे का म्हणून. किती लोक असते तो. खरं तर देवाबद्दल वाटतच नाही त्यांना की देव कसा असतो, देव काय करतो, देवाला काय करता यायचं नाही, देव जगन्नाथी भगवान आहे असं वाटतच नाही. तिनं गट 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 विष पेलं. मीरानं सांगायचं म्हणजे फार वाईट वाटतं. काय प्रसंग आणते तो. देव देव करायला गेलं तिने. प्रसंग थोडे आणतात का लोक. असं तिनं विष पेलं. पण देवानं तिला धक्का लागू द्यायला नाही खा सांगायचं. म्हणजे यालाच म्हणते निश्चयाचे बळन तुका म्हणे तेची फळं. मी मनाचं काहीच सांगायला नाही. एक इतकुसा कण सुद्धा मनाचा घेतला नाही. कारण सगळ्या पोथ्या वाचलेल्या आहेत आणि जेवढं लक्षात ते सांगायला. कारण संत लीला करायची, देवलीला करायला सांगत मी सांगू लागले. मला काही येत नाही त्याच्याशिवाय बरं का दुसरं. असं असणाऱ्या मीराबाईला बीज दिलं. पण इतकुसं सुद्धा मीराबाईला बाधलं नाही. कारण काय असणारा खरोखर तिला बीज दिलं. आणि देवाचा निळकंठ झाला हो. कोणाचा. कृष्णाचा. तरी लोकाला खरं वाटलं नाही. असे मीराबाई संत होऊन गेलेल्या. पुष्कळ संत झाले तो. थोडे नाही संत फार झाले. खूप लोकांनी त्यांना छळलं तरी ते तितके कासाला उतरत होते. कारण त्यांच्याजवळ कसं होतं, त्यांचे सगळे गेलेलं होतं. काय गेलेलं होतं. काम, क्रोध, मद, मच्छर, अदम, अहंकार हे षडरूप गेलेले होते त्यांचे. कारण लोक काही जरी म्हणले तर ते भेट नव्हते. कारण त्यांना निश्चय झाला होता की आमचा देव आहे. तारीन किंवा मारीन दोन याच्याशिवाय काय करणार आहे. निश्चय पाहिजे की कारण काही जर तर मरण्याशिवाय दुसरं काय जाऊ दे. पण आपण देवाला सोडायचं नाही कवर शेवटच्या क्षणापासून. कारण देवाचं नामस्मरण जसं होईल तसं, देवाची श्रद्धा तशी होईल तसं. कारण असणारा कसं सांगितलंय. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्यनेम केला ना त्याच्याजवळ देव असं हरिपाठ सांगतोय. मी सांगत नाही, मला काही कळत नाही. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ आहेत. पण नित्यनेम करणारे नित्य. एक दिवशी उदबत्ती लावायची, दुसरी दिवशी काय माडी मागायची असे लोक आहेत आजच्या काळात. पण तसं नाही. आपल्याला निश्चय पाहिजे. कारण आपल्याला देव सांभाळणारा कुणी दिले. कोणाचा आपला देह कुणी दिलेला आहे. देवाने दिलेला आहे. कारण आपल्या पाप पुण्यानं आलेलो आहे ते गोष्ट खरी. कारण मनुष्य जन्माला आल्यावर पाप पुण्य घेऊन आल्याशिवाय होत नाही. कारण आपण पण या जन्मात तर कळत आहे ना पाप करू नये म्हणून. आपल्याला कळालं आहे ना की आपण नरदेहाला आलो, आपण व्यवस्थित वागा. काय मीराबाईचे हाल झाले असते. विष सुद्धा मीराबाईला प्राशन करावं लागलं. कशामुळं. जगामुळं. कारण जग करू देत नाही, परमार्थही करू देत नाही आणि नीट संसार कर. कारण तुकोबाला म्हणायचे लोक काय हो त्याचं लक्षला 15 दिवसाला वारी केली मागून. त्याचं घरातही लक्ष लागण आणि वारीतही लक्ष असे तुकोबाला नाव ठेवायचे. संताला चांगल्या माणसाची विटंबनाच करते ही गोष्ट नक्कीच. असे असणाऱ्या मीराबाईनं विष घेतलं. मीराबाईनं काय केलं नाही. कारण खूपही मीराबाईची माझं एक असणारे विडा हे बरेच गाणे येतं खरं असतं. कारण खूप पाठपाठांतर असल्यामुळे याच ठिकाणी पूर्ण विराम. गोपाल कृष्ण भगवान की